मुखेड न्यूज 24, गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा प्रकाश समाजामध्ये सदैव तेवत राहील, विशाल कवीश्वर यांचे प्रतिपादन। मुखेड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे राष्ट्रभक्ती, साहस आणि राष्ट्रनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक आहेत। त्यांच्या विचाराचा प्रकाश कधीही अंधकारात रूपांतरित होऊ शकत नाही। त्यांच्या विचाराचा प्रकाश समाजामध्ये सदैव तेवत राहील असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विशाल रवींद्र कवीश्वर, डोंबिवली, मुंबई यांनी केले। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेड यांच्या वतीने 20 जुलै रोजी गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त पारायण यज्ञेश्वर दीक्षित हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सत्यवान अण्णा गरुडकर, राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे, सेंट मेरी इंग्लिश स्कूलचे संचालक महेश वंटेकर, नितीन टोकलवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवा दारेवाड, नागेश लोखंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। या व्याख्यानमालेचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेड यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सावरकर प्रेमी, विद्यार्थी, नागरिक आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी सावरकरांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला या अजरामर काव्यपंक्तीचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रभक्तीला मानवंदना दिली। या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून विशाल रवींद्र कवीश्वर यांनी सावरकरांचे क्रांतिकारी जीवन, राष्ट्रासाठी दिलेले योगदान, त्यांची दूरदृष्टी, सामाजिक सुधारणा आणि वैज्ञानिक विचारसरणी यावर सविस्तर असं मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार हा राष्ट्रनिर्मितीचा विचार आहे। त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे। मुखेड न्यूज 24 साठी राजू रोडगे, नांदेड, मुखेड।